आजच्या आदेशानुसार वंतारामध्ये पाठवल्या गेलेल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये आणावं यासाठी जनरेटा वाढताना पाहायला मिळतोय आणि याचीच दखल घेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलवलेली आहे। या बैठकीला लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। मुंबईत ही बैठक होणार असली तरी या बैठकीमध्ये काय नेमकं होतं याकडे एकूणच नांदणी ग्रामस्थांनी विशेषतः नांदणी गावातील महिलांचं देखील लक्ष आहे, कारण एक भावनिक नातं या महादेवी हत्तीनी सोबत या गावातील महिलांचं होतं। आपण बघू शकतो आज एका बाजूला ही बैठक होत असताना या आजींना अश्रू देखील अनावर होत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। त्यामुळे आपण हे अनुभवू शकतो की कशा पद्धतीची परिस्थिती अजूनही 8 दिवसानंतरही नांदणी गावामध्ये आपल्याला बघायला मिळते। काय सांगाल? खरं तर 8 दिवस होऊन गेलेले आहेत, मोर्चा देखील काढला, आज बैठक होते, काय अपेक्षा आहेत सरकार? अपेक्षा काय नाही, आमची माधुरी आम्हाला परत द्या, ही एकच आमची अपेक्षा आहे। बाकीची काही अपेक्षा नाही आमची माधुरी आम्हाला ह्या श्रावणात नेले, श्रावणाच्या आत आम्हाला माधुरी आमची परत पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा। आज महाराजजी देखील बैठकीसाठी गेलेले आहेत, अपेक्षा आहे काहीतरी सकारात्मक? हो, सकारात्मक तेच म्हणाले मी, आमच्यासारखं व्हावं एवढंच आमची अपेक्षा आहे। आमची माधुरी यावी एवढीच अपेक्षा आहे आमची। आजी काय सांगाल? तुम्ही 8 दिवस झालं माधुरी गावात नाही आहे, तुम्ही लहानपणापासून तिला सांभाळलं? लहान 4 वर्षापासून आम्ही सांभाळलेलं आहे। ओ त्याला पुढं तोंडात सुजी करून घातलोय, चपात्या करून घातलोय। आमचं महाराज त्याला खाऊ घालूनच आहार करत होते। एवढं आम्हाला लावल्या 4 वर्षापासून आमच्या जवळ होती। आम्हाला आता गावाबाहेरनं गेली लेक गेल्यावर आईला कसं वाटत असेल हे दुःख, काळजाचा तुकडा घेऊन गेल्यात, त्या सरकारला काय वाटत नाही काय? आपली मुलं आहेत का नाही घरात त्यांच्या? हां, किती दुःख, सगळ्या गावाला सगळं आम्हाला दुःख दिलं। महाराज उपोषणला बसले, महाराज जेवण सोडलेत, सगळ्या लहान मुलं पण हत्ती म्हणून 8 रोज झालं म्हणा लागल्यात। सरकारला ही एवढीच विनंती आहे आम्हाला, आमची माधुरी आपल्या गावात यावी, आमची लेक आमच्या घरला यावी, हीच अपेक्षा आहे आमची, आणि काय अपेक्षा नाही। खरं तर यात्रा देखील पुढच्या काही दिवसामध्ये गावात होणार आहे, 4 दिवसात होणार आहे, पण आम्ही यात्रा भरू देणार नाही आणि यात्रा भरणार नाही। कोणतं बी कार्यक्रम लेक आल्याशिवाय आम्ही भरू देत नाही आणि भरणारच नाही, ते हीच अपेक्षा आमची। तर पाहिलं आपण खरं तर या सगळ्या नांदणी गावातील प्रत्येक धार्मिक कामामध्ये या महादेवी हत्ती सगळ्यात पुढे असायची। काय सांगाल? फक्त जैन धर्मच नव्हे तर सगळ्याच धर्मीयांच्या कार्यक्रमामध्ये महादेवी हत्तींचं पुढे असायची। आता 8 दिवस झाले ती गावामध्ये नाही आहे, यात्रा तोंडावर आली। आम्ही जैन धर्मच नव्हे तर बाकी सर्व धर्मीय सुद्धा यामध्ये इतके हे आडदुःख झाले की त्यांना सुद्धा अन्न गोड लागेना। प्रत्येक धर्मीय माणूस जो तो म्हणतोय आपली माधुरी परत आणायचीच, काही झालं तर माधुरी परत आणायचीच। प्रत्येक सगळं पूर्ण सर्व धर्मवासियांच्या तोंडात हेच शब्द आहे, आपली माधुरी परत यायला पाहिजे। त्याच्यासाठी आम्हाला काही करायला लागेल तर चालेल, पण माधुरी परत आणायची। पाहिला पण या सगळ्या नांदणी गावातील महिलांची कशा पद्धतीनं अजूनही भावना आहे। खरं तर आज सरकारनं एक बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय होईल आणि लवकरात लवकर महादेवी हत्तीनी या पुन्हा नांदणी मठामध्ये आणि या नांदणी गावामध्ये येईल आणि पूर्वीप्रमाणेच धार्मिक कार्यक्रमामध्ये तिचा सहभाग देखील सुरू होईल अशी अपेक्षा या नांदणीमधील ग्रामस्थांना किंवा विशेषतः नांदणी गावातील महिलांना असल्याचं बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, नांदणी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।